देशातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी STV महाराष्ट्र चॅनलला सबस्क्राइब करा, शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। साक्री तालुक्यात विजेचा कहर, वीज कोसळून 40 मेंढ्यांचा मृत्यू। धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यातील खुडाणेगाव परिसरातील डोंगराळ भागात वीज कोसळून तब्बल 40 मेंढ्यांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे। या घटनेमुळे पशुपालकांचे मोठे आर्थिक नुकसान झालेले असून परिसरात शोककळा पसरली आहे। खुडाणे गावाजवळील डोंगराळ भागात मेंढपाळ ज्ञानेश्वर तीर्थाप हे नेहमीप्रमाणे मेंढ्यांचा कळप चारत असताना अचानक पावसाने जोरदार हजेरी लावली। यावेळी वादळी वारे आणि विजांच्या कडकडाटात अचानक वीज कोसळली आणि या भीषण घटनेत तब्बल 40 मेंढ्यांचा जागीच मृत्यू झाला आणि मृत झालेल्या मेंढ्या या जैताने येथील धनराज जिपा तीर्थाप यांच्या मालकीच्या असल्याची माहिती समोर आली आहे। एका क्षणात कळपातील 40 मेंढ्या दगावल्याने पशुपालकाचे मोठे आर्थिक नुकसान झाले असून त्यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे। दरम्यान वीज कोसळताना मेंढपाळ ज्ञानेश्वर तीर्थाप यांनाही विजेचा हलका झटका बसला। खबरदारीचा उपाय म्हणून त्यांनी तातडीने उपचारासाठी दवाखान्यात दाखल करण्यात आले। या घटनेची माहिती मिळताच खुडाणे गावचे पोलीस पाटील अनिल जाधव यांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली। तसेच संबंधित विभागांना माहिती देण्यात आलेली असून पंचनामा आणि मदत प्रक्रियेबाबत कार्यवाही सुरू करण्यात आलेली आहे। निसर्गाच्या एका तडाख्याने 40 मुख्य जीवांचा मृत्यू झाल्याने संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात असून पशुपालकाला शासनाकडून आर्थिक मदत देण्याची मागणी स्थानिक नागरिकांकडून केली जाते आहे। आता 3:15 वाजता माझ्या मेंढीनं पाणी पडणं महिना मेंढीचे नुकसान आहे आणि आज विण पडीन मरण्यात पुन्हा आंडोऱ्या लागेले अशी वेळ झाली आणि 40 मेंढ्या मरल्यात, 40-45 मेंढ्या मरी झाल्यात मला डायरेक्ट। एवढी बार पाय मला भेट आणतो सरकारकडे तेवढी बार आपण काय बोलणार ना, फक्त जंगलमा एवढं करा म्हणा। निजामपूर जायचं ना तिने येईल पोटभर आली एवढं काही करा एवढा करा मणीबार एवढी मणीबार पाय करा तेवढा बघतो। STV महाराष्ट्र न्यूज साकी।